नमस्कार मंडळी, मित्रांनो भूमी अभिलेख विभागात भूकरमापन या पदाची सर्व सेवेने रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळपास 700 प्लस जागांसाठी या ठिकाणी तुम्हाला पदभरती सुरू करण्यात आली होती। त्यातच मित्रांनो या ठिकाणी हॉल तिकीट आलेले आहेत, ते तुम्ही आपण कशा पद्धतीने हॉल तिकीट काढू शकतो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर एक्झामचं टाइम टेबल सुद्धा आलेलं आहे आणि परीक्षेत सिलेबस सुद्धा असणार आहेत। या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी माहिती आहे ती पाहणार आहोत, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असेच नवीन पण चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आजचा व्हिडिओ सुरू करूया। ओके, तर इथं महाभूमी.go.in या वेबसाईटवर तुम्ही आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात परीक्षेचे प्रवेशपत्र या ठिकाणी जाहीर करण्यात आले। त्याची मित्रांनो अशा स्वरूपाची लिंक या ठिकाणी असणार आहेत। यामध्ये मित्रांनो जो रोल नंबर किंवा रजिस्टर नंबर आता तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि पासवर्ड किंवा या ठिकाणी बर्थ डेट तुम्हाला टाकायचे। ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरत असता तर लक्षात घ्या, फॉर्म भरत असताना जी जन्मतारीख दिली आहे त्याच्या ठिकाणी DDMMYY म्हणजे डेट असतात, 2 डेट असतील त्यापैकी डेट, मंथ असेल म्हणजे कुठला महिना असेल तो, आणि इयर असेल म्हणजे लास्ट इयरची 2 वर्ष कोणते असतात ते ठिकाणी तुम्हाला टाकायचे। त्यानंतर मित्रांनो खाली कॅप्चर टाकून लॉग इन बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे। ओके, आपण अशा पद्धतीने आयडी पासवर्ड टाकले, त्यानंतर मित्रांनो लॉग इन बटन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे। लॉग इन बटन ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा स्वरूपात तुमचा इंटरफेस आलेला आहे। तुमचं नाव वगैरे सगळं आलेलं आहे, तुमचं कॅटेगरी वगैरे सगळं या ठिकाणी तुम्हाला आलेलं आहे। तुम्ही त्याचबरोबर परीक्षेची डेट आलेली आहे, टाइम वगैरे सगळं जे काय असलं संपूर्ण माहिती तुम्हाला आलेली आहे। फक्त या ठिकाणी क्लिक टू प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी प्रिंट काढू शकता। त्याचबरोबर मित्रांनो जी पदभरती आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 13/11/2025 आणि 14/11/2025 अशा 2 दिवशी तुमच्या ठिकाणी एक्झाम असणार आहेत। पहिल्या सत्रामध्ये मित्रांनो तुम्ही पुणे विभागासाठी अर्ज केला असेल, पुणे आणि अमरावती विभागासाठी, त्यासाठी सकाळी 8 वाजता एक्झाम असणार आहेत। आणि सेकंड सत्रामध्ये तुम्हाला नाशिक आणि नागपूर यासाठी मित्रांनो तुम्हाला 12 वाजता तुमची एक्झाम असणार आहे। त्याचबरोबर 14/11/2025 रोजी मित्रांनो तुम्हाला पहिली शिफ्ट मध्ये मुंबई कोकणसाठी अप्लाय करण्यासाठी सकाळी 8 वाजता तुमची एक्झाम असणार आहे। आणि सेकंड सत्रामध्ये तुम्ही छत्रपती संभाजीनगर विभागासाठी जर अप्लाय केला असेल तर तुम्हाला 12 वाजता तुमची एक्झाम असणार आहे। तर या ठिकाणी मित्रांनो जी एक्झाम आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला परीक्षेचे स्वरूप कशा पद्धतीचं असणार आहे ते सुद्धा पाहणार आहोत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण 4 सेक्शन असणार आहेत। त्यापैकी मित्रांनो 100 मार्काची एक्झाम असणार आहे, 200 गुण असणार आहेत। पहिलं सेक्शन असणार इंग्रजी असणार आहेत, 25 प्रश्न 50 गुण असणार आहेत। मराठी असणार आहेत, 25 प्रश्न 50 गुण असणार आहेत। सामान्य ज्ञान असणार 25 प्रश्न 50 गुण असणार आहेत। आणि बौद्धिकशास्त्र अंकगणितासाठी 25 प्रश्न 50 गुण अशी 100 गुणाची 100 प्रश्न असणार आहेत आणि 200 गुणाची एक्झाम असणार आहेत। यामध्ये परीक्षेचे माध्यम असणार आहेत, इंग्रजी माध्यमातून असणार आहेत आणि इतर जे राहिलेले 3 घटक मराठी आणि इंग्रजी माध्यमातून तुम्हाला असणार आहेत। त्यासाठी मित्रांनो प्रत्येक घटकासाठी 30-30 मिनिटं वेळ असणार आहे। एकूण 120 मिनिटं म्हणजे 2 तासाचा वेळ तुम्हाला ठिकाणी असणार आहे। त्यासाठी मित्रांनो 120 मिनिटाचा वेळ जरी असला तुम्ही ठिकाणी यासाठी मित्रांनो तुम्हाला किमान 45% म्हणजे 90 मार्क तुम्हाला ठिकाणी मिळवायचे आहेत। जे विद्यार्थी 90 पेक्षा जास्त मार्क्स मिळवल्यानंतर जे विद्यार्थी क्वालिफाय होणार आहेत त्यासाठी मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट विषयी तुम्ही या ठिकाणी पात्र होणार। त्यापेक्षा 90 पेक्षा कमी असेल तर तुम्ही मेरिट लिस्ट मध्ये सुद्धा येणार नाही। त्याचबरोबर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी जे हॉल तिकीट्स तुम्ही कशा पद्धतीने काढू शकता याची व्हिडिओ पाहिला, तरीही तुम्ही तुम्हाला भूकरमापन या पदाची या ठिकाणी हॉल तिकीट्स आणि संपूर्ण माहिती पाहिली। व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।